संकट किती मोठं असलं तरी त्याला भिडण्याची ताकद अंगात असावी लागते. आळंदीत इंद्रायणी नदीला आलेला महापूर आणि त्या पुरात देवदूत बनून धावून आलेला शिरूरचा आपत्ती व्यवस्थापन संघ. गेले 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी दुतडी भरून वाहू लागली आहे. पाहता पाहता संपूर्ण परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. वारकरी, लहान मुले आणि अनेक नागरिक या पुरात अडकले. वाहने पाण्यात तरंगू लागली. अशा अत्यंत कठीण प्रसंगी स्थानिक पोलिसांच्या मदतीने लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या आपत्ती व्यवस्थापन संघाचे जवान जीवाची बाजी लावून पुरात उतरले. पाण्यात अडकलेले निष्पाप लहान बाळांना, महिलांना आणि शेकडो वारकऱ्यांना सुखरूप बाहेर काढून या जवानांनी त्यांना अक्षरशः जीवनदान दिले आहे. अण्णा हजारे यांचा सल्ला आणि प्रकाशभाऊ धारीवाल यांचे बळ या कौतुकास्पद कार्याचा पाया कसा रचला गेला याबाबत बोलताना लोकनेते दौलत शितोळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी दौलत शितोळे यांना दिलेल्या आपत्ती व्यवस्थापन संघ स्थापन करण्याचा सल्ला आज लाख मोलाचा ठरला आहे. तर दुसरीकडे या सामाजिक कार्यात देशातील माणिकचंद उद्योग समूहाचे ज्येष्ठ उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि उद्योगपतींचे पाठबळ यामुळे आज हा संघ शेकडो लोकांचे प्राण वाचवू शकला आहे. शिरूर तालुक्याचे नाव देशात रोशन. शिरूर तालुक्यातील शिदोडी गावाच्या या संघाने आळंदीत केलेल्या या थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या बचाव कार्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संकटाच्या काळात केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता लोकसहभागातून काय घडू शकतं याचं हे एक उत्तम आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. सलाम अशा देवदूतांना आणि सलाम त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नेतृत्वाला. श्रावणी ढोबळे, 9 स्टार न्यूज, शिरूर. पहा काय म्हणले आपत्ती व्यवस्थापन संघाचे लोकनेते दौलत नाना शितोळे. नमस्कार सर्वांना, जय मल्हार. महाराष्ट्रामध्ये अधिकच्या पावसामुळे जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये आपत्कालीन सेवा शिंदोडी खऱ्या अर्थानं माझे सर्व कमांडो आणि सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की आपण दरवर्ष आणि रोज म्हटलं तरी प्रत्येक ठिकाणी आपण जाता आणि त्या ठिकाणी आपत्ती ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात. काही ठिकाणी पूर परिस्थिती झालेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण लोकांचा बचाव करत आहे. आज आळंदी या ठिकाणी 2 दिवस आपण आहात. कालही बरेचसे लोकांचे प्राण त्या ठिकाणी आपण वाचवले, बरेचसे लोक रेस्क्यू केले. आजही काही लहान मुलं, महिला, वृद्ध त्या ठिकाणी आपण रेस्क्यू केले. खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतोच. अनेक अभिमान वाटतो की 2012ला मी जी ह्या देशाचे पद्मभूषण आदरणीय अण्णासाहेब हजारे यांच्या ते शब्द मला आठवतात की तू आपत्कालीन सेवा कर. डिझास्टर फोर्स खूप गरज आहे या समाजाला आणि ती फोर्स केली आणि आपण पाहताय की 2012 पासून महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांचे प्राण ह्या संस्थेने वाचवलेले आहेत. यामध्ये सपोर्ट सगळ्यात ज्यादा मला जर ह्या संस्थे वाढवायला आणि ही लोकांचं सर्व जी काय आहे त्यांचं पाहण्याकरता ह्या महाराष्ट्राचे उद्योगपती, ज्येष्ठ उद्योगपती आदरणीय प्रकाशभाऊ धारीवाल यांचा खूप मोठा सपोर्ट या ठिकाणी मला मिळत आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी या ठिकाणी संस्था चालू शकतो. आज 140 कमांडो महाराष्ट्रामध्ये आपले काम करतात, रोड ऍक्सिडेंटमध्ये काम करतात, पूर परिस्थितीमध्ये काम करतात. आजपर्यंत सर्व ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला फोन येतात, कलेक्टर असन, बाकीचे तहसीलदार असन, ज्या ठिकाणी पूर परिस्थिती होती त्या ठिकाणी आपण जातो आणि त्या ठिकाणी आपले कमांडो जीव धोक्यात घालून आपलं काम करत आहे. मी माझ्या कमांडोंना सुद्धा या ठिकाणी सल्यूट करतो की आपण जी काम करत आहे आपली काळजी करा. आपल्याला पहिलं वाचवायचं पहा, आपण स्वतः व्यवस्थित काम करा आणि मग दुसऱ्याला वाचवायचा प्रयत्न करा, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. असंच काम करत राहा. नक्कीच एक ना एक दिवस हा समाज आणि सर्व शासन आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार